कळबाईला आलोय मम्मीला घेऊन पहिल्यांदा. घाटातनं तर रोडचं काम चालू होतं त्याच्यामुळं. कसं होतं मम्मी घाट? पहिल्यांदा चाललं तू सगळं रोडचं काम चाललंय ना. बघू शकता इकडे हे असं नदीचा शेप आहे ना, गळ्यातल्या सारखा आकार, गळ्यातलं नेकलेस असतं तसंच आकार वाटतंय. म्हणजे याचा काही एवढं विशेष नाही पण सगळे लोक थांबतात म्हणून तिला बघायला नाही, पण नदीचा आकार तसा आहे त्याच्यामुळे त्याने आणलं मला. त्याच्यामुळे तर येणं झालं, पहिल्यांदा चालले. शाळेतल्या मुलांच्या सहली आलेल्या त्याच्यामुळे आम्हाला कसा दिवस चाललाय तर काही कळना. 11 वाजायला आले अजून आम्हाला पुढं लांब जायची काम आहे. बालाजीचं मंदिर आणि इकडं हा असा परिसर आहे सगळं बालाजी मंदिर. सो आलेलो आहे आपण बालाजी मंदिरामध्ये, प्रति बालाजीच्या. मी इकडे फोनवर बोलते जरा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि आपण आलेलो आहे सकाळ सकाळ मन प्रसन्न झालेलं आहे आणि आपण आलेलो आहे इकडे नारायणपूरला आपल्या दत्त मंदिरामध्ये. आता माझ्या इकडे बघितलं तुम्ही तर या साईडला बघा मागं दत्त मंदिर आहे आणि तिकडं आपण आलेलो आहे. आणि माझ्यासोबत कोण आलं आहे तुम्ही बघू शकता इकडं. तर माझ्यासोबत मी आणलेलं आहे मम्मीला. मम्मी इकडे बघते ती आद्य आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःला पण बघते. बोल कसं वाटतं? लय दिवसात ना आम्ही व्लॉग चालू केलं आहे दत्त मंदिरात आलेलं आहे. आता म्हणलं हे सगळं वाचायला एवढा पण बघितलं आज सगळं वाचूच वाटते. कसं झालंय काय आपल्याला सगळं माहिती आहे याच्यात. इकडं तर पहिल्यांदा आल्यामुळे सगळं बघत हेड साऊथ. मूर्त कशी वाटते तुला? पहिल्यांदा बघितल्यामुळे असं वाटतं सगळं चांदीचंच मुखवट्याचं पासून ती सगळं दिसते. दत्त जयंतीमुळे त्यांची सजावट पण झालेली. आम्हाला वेळ नाही झाला म्हणून आज आलो. ओके, सो आता आमचा प्लॅन इकडे भरपूर मोठा आहे. आपल्याला भरपूर ठिकाणी कव्हर करायचे. बॅक कॅमेरा ऑन करून दाखवतो तुम्हाला. बघू शकता हे सगळे गुरुचरित्राचे जे अध्याय आहेत ते लावलेले आहेत इकडे, तुम्हाला माहितीच असेल. बघू शकता इकडं असं. आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर इकडे मंदिर आहे. बघू शकता इकडे जर आतून बघितलं आपण तर बघू शकता दत्त महाराज इकडे जे आहेत ते लोक दर्शन घेत आहेत. दत्त मंदिर दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला मम्मीला घेऊन. सो लेट्स सी हाऊ थिंग्स गोज ऑन. बट खूप छान वाटेल. मम्मीला पण खूप दिवसातनं राईडला आणलं आहे आणि पुरंदर साईडच्या रोड तर तुम्हाला पण माहिती आहे की किती म्हणजे निसर्गरम्य असतात. तर त्याच्यामुळं आपलं एक राईड पण होईल आणि मम्मीचे दर्शन पण होईल आणि एकंदरीत मजा येईल. चलो लेट्स गो. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on. Finally we are in बालाजी मंदिर. सो आलेलो आहे आपण बालाजी मंदिरामध्ये, प्रति बालाजीच्या. मी इकडे फोनवर बोलते जरा. आणि आता इथं आम्ही जरा दर्शन वगैरे घेतलं आहे आपल्या बालाजीचं. आणि जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इकडचा प्रसाद. प्रसाद आहे. आम्ही आता प्रसाद खातो मम्मी आणि मी. आणि मग तुम्हाला मंदिराचा पूर्ण व्ह्यू दाखवतो. बालाजीचं मंदिर आणि इकडं हा असा परिसर आहे. सगळे लोक इकडे फोटोशूट करत आहेत. आणि आता आम्ही या ठिकाणी प्रसाद खातो आणि मग तुम्हाला पूर्ण या मंदिराचं जे आहे ते व्ह्यू दाखवतो. असं चलो हाय कर. चल
सो फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे आणि प्रसाद पण खाऊन झालेला आहे आपला. सो आता मम्मी आणि मी जरा बसलो म्हणजे थोडं शांतपणे आणि नंतर ना आता आपण जाऊयात आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. मला रोडवेचे शूट काढता येत नाही बिकॉज मी बाईक चालवतो आहे आणि मम्मी मागं बसली. त्याच्यामुळे आपल्या इन बिटवीन जी जर्नी आहे त्याचे जे हायलाईट्स आहेत ते आपल्याला भेटणार नाही आहेत. हां, कुठं चांगला स्पॉट असेल जिथं थांबण्यासारखी जागा असेल तिथं आपण थांबून एक शूट करू शकतो. बट कंटिन्युअसली जी व्हिडिओ असतो जर्नीचा तो आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. सो सॉरी फॉर दॅट. आणि आता इकडे बघू शकता माझ्या मागं हे मंदिर आहे आपल्या बालाजीचं आणि मम्मी तिकडे थांबली. सो मम्मी आली की आपण आता एक टूर घेऊयात मंदिराची. बघूया तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो मी पूर्ण मंदिर कसं आहे आणि कसं आहे ते. चलो स्टार्ट. मम्मी तिकडे मला बघत होती त्याच्यामुळे मला डिस्टर्ब झाला. तर मम्मी फर्स्ट टाईम आली. आपण आता मम्मीला विचारू कसं वाटतंय ते. कसं वाटतंय तुला तू पहिल्यांदा आली? पहिल्यांदाच आले. शाळेतल्या मुलांच्या सहली आलेल्या त्याच्यामुळे आम्हाला कसं दिवस चाललंय तर काही कळना. 11 वाजायला आले अजून आम्हाला पुढं लांब जायची काम व्हायला. मंदिर कसं वाटलं तुला इकडचं? चांगलं वाटलं. पहिल्यांदाच आले. दत्त मंदिरात पण पहिल्यांदा आली नारायणपूरच्या. नारायणपूरला पण पहिल्यांदाच आले. पण आता त्याला म्हणलं की सगळं पाहायसारखं खूप आहे. परत आपण एखाद्या शनिवार रविवारच्या सुट्टीला आल्यावर आम्हाला चालेल. आता जाऊयात आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला आणि तिकडे भेटूया. चला बाय. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. सो देखो मम्मीला घेऊन आलेलो आहे नेकलेस पॉईंटवरती. हा नेकलेस पॉईंट दिस वन. आणि इकडे आमची गाडी आहे बघू शकता. सो कसं वाटलं मम्मी नेकलेस पॉईंट? आहे ना गळ्यातल्यासारखा आकार. गळ्यातलं नेकलेस असतं तसंच आकार वाटतंय. म्हणजे याचं काही एवढं विशेष नाही पण सगळे लोक थांबतात म्हणून तिला बघायला थांबवलं. नाही पण नदीचा आकार तसा आहे त्याच्यामुळे त्याने आणलं. मला नेकलेस पॉईंट नदी दाखवतो. मला वाटलं काही नेकलेस पॉईंट म्हणजे इथं काय आहे पॉईंट त्याचा पण त्या नदीचा आकार. चलो तेच मम्मीला एक दाखवलं. आपण येत राहतो. मम्मीला आज सगळे स्पॉट सगळे कव्हर करून तिला थोडं छान वाटेल. तो आता बघू शकता इकडे आहे हे असा नदीचा शेप. ओके चलो नेक्स्ट डेस्टिनेशन बाय. सो फायनली वी आर इन अवर डेस्टिनेशन. सो आलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनला फायनल. कुठं आलो आहे मम्मी? कळबाईला आलो आहे मम्मीला घेऊन पहिल्यांदा. घाटातनं तर रोडचं काम चालू होतं त्याच्यामुळं. कसं होतं मम्मी घाट? घाट काय पहिल्यांदा चाललं तू सगळं रोडचं काम चाललंय ना. रोडच्या कामामुळे त्या धुळीतून आम्हाला दम लागलं. व्यस्त होता त्या घाटात बसत आलो. चला आता परत बघायचे दुसरं उतरायला दम लागला काय? नाही. चला तशी बोलत थोडं आता इथनं वर आम्हाला चढत जायचंय. इथनं ते लोक म्हणत होते 100 रुपये दिले होतं गाड्यावर. असं पुढं पण कशाला उगाच पैसे द्यायचे 100 रुपये. मम्मीला म्हणलं जाऊ चालत. त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय चालत. बघू वरती गेल्यावर मंदिर कसं आहे काय आहे ते पण दाखवतो तुम्हाला. घाटातलं काम चालू आहे त्याच्यामुळे घाटातला रोड तर पूर्ण कच्चा होता. सो लेट्स सी.
till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us. सो फायनली स्टार्ट केलं आहे या ठिकाणी. थोडंसं ऊन आहे कारण की 1 वाजताचा राऊंड आलो आहे आम्ही. मागं बघू शकता मंदिराचं नाव आहे आणि मम्मी इकडे तिकडून आली. कोणाचं वाटतं कसं वाटतंय पायऱ्या थोडं? मला काय नाही वाटत पायऱ्यांनी. तर फुफुटाने दमले पण पायऱ्यांचं काय नाही वाटत. मनापासून आलं देवाला की पाय दुखत नाही काही नाही. तसं मला झालं एवढा गुडघा दुखते पण आता काही दुखत नाही गुडघा. तरी पण मम्मीने रात्री गोळी खाल्लेली. ती गोळी कधीतरी खावं लागते ना. चला थोडंसं राहिलं आता आमचं चढायचं. चला परत बोलाय आता मी. ऊन लागू नये म्हणून असं केलंय मम्मीने घातली. तू का नाही डोक्यावर घातलं ते? घेतलं ना जास्त हा. इकडे मंदिराचा मेन कलश बघता येतो पलीकडे. आता वरती राहील आम्ही. सो फायनली आलो वरती. इकडे हे मंदिर आणि मम्मी तिकडं इकडे. चला दम लागला बट न थांबता आलो. सो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता मम्मीने जे काय खणा नारळाची ओटी असते ती भरलेली आहे देवीला. आणि आलो आहे आता आम्ही इकडे बाहेर थोडंसं इथलं एन्व्हायरमेंट बघायला. तुम्हाला पण दाखवतो बॅक कॅमेऱ्याने. मग कसं वाटलं दर्शन करून? चांगलं वाटलं. गर्दी नव्हती. तू दिसा नाही बोल आधी. चांगलं वाटलं. गर्दी नव्हती. दर्शन पण चांगलं झालं. पुजारी म्हणले काल खूप गर्दी होती तुमचं आतमध्ये गाभाऱ्यात दर्शनच झालं नसतं. आज आमचं झालं ओटी भरली. पहिल्यांदाच आले त्याच्यामुळे देवीची ओटी बिटी भरली. आता निघायचं. इकडचं वातावरण कसं वाटतंय? मोकळं इकडचं वातावरण सगळं मोकळं वर उभं आहे आम्ही. आता खाली डोंगराकडे बघितलं त्या दरीत सगळं दुखत बॅक कॅमेरा ऑन करू. आल्यासारखं दुर्खाट आभाळ. हे बघा. हां बोल आता. असं आभाळ आल्यासारखं झालंय दुर्खाट. इकडं सांग. इकडं आलेला रोड आहे. आम्ही त्या रोडची कामं चाललेली सगळी धूळ उधाळती. इकडं दुकानं बिकानं येतात. लहान बाळांची खेळणी बिळणी आता बघायच्यात आमच्यावर अधिकाला. चांगलं झालं आमचं दर्शन. तुम्ही पण या सगळ्या देवीच्या दर्शनाला ओटी बिटी भरण करा. सो फायनली मम्मीने तर तुम्हाला सांगितलंय कशा पद्धतीने इकडे व्ह्यू आहे आणि कशा पद्धतीने आपण हे करतोय. सो अशा पद्धतीने आहे. आणि इकडे ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम आलतो त्यावेळेस पण इकडे एक पॉझिटिव्ह एनर्जी होती. माझ्या लास्ट व्लॉगमध्ये पण मी म्हणलेलं आहे याच्या आधीच्या. आणि आता पण तेच आहे की इथं आल्यावर एनर्जी आपल्याला वेगळी वाटते. आणि आता बॅक कॅमेराने थोडेसे शूट घेतो आणि ते दाखवतो मी तुम्हाला इकडच्या परिसरातले. आणि मग आपण खाली जाऊयात जरा वेळ बसूयात इथं देवाच्या दारात आणि बघूयात मग काय होतं ते. गो. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go.
turns to sun rays, and on we'll go, through the wastelands, through the highways. सगळे फायनली या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आणि मम्मी मी आता इकडचा व्ह्यू बघायला आलोय. मग कसा वाटतोय व्ह्यू इकडचा? चांगलं वाटतंय बाबा. इकडचा ते दिवस गेले आता 2-2:30 वाजल्यात. आता निघायचा टाइम झाला. इथून काय अजून हलूशी वाटणं आम्हाला. सगळं बघूशीच वाटतं. इकडे झाडं बिडं. मी मस्त डोंगरातली आहे पण ह्या डोंगरात आणि त्या डोंगरात किती जमीन आसमानाचा फरक वाटतंय. आपल्या इथली डोंगर छोटी आहेत थोडी अशी. हे डोंगर आहे नाहीतर ऐकताना म्हणताना ही डोंगरातलीच आणि डोंगरातली भाषा बोलती. चला सो आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने व्ह्यू दाखवतो. बघू शकता तुम्ही इकडं अशा पद्धतीने हा व्ह्यू आहे आणि तिकडून खाली गावातनं आपण आलो. खाली तर बघितलं ना, तर बघता गाड्या दिसतात ना, तिकडून त्या लोकवस्तीतनं आपण आलो. असं आहे. हा फायदा आहे एस सिरीज सॅमसंगच्या. अनलिमिटेड झूम, अनलिमिटेड नाही लिमिटेडच आहे बट जरा झूम क्वालिटी आहे. चलो सो दीदीचा फोन आलता आहे. बघू माहिली की फोनवर बोलताय आणि बघूयात आता आपल्याला कुठे जायचं, अजून कोणत्या डेस्टिनेशनला जायचं. तिकडे गेल्यानंतर आपण मग बघूयात. एक महादेवाचं मंदिर आहे तिकडे. जर टाइम भेटला तर आपण थांबूयात नक्कीच. लेट्स गो. चलो बाय. Close till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no I. सो मित्रांनो दर्शन घेऊन आम्ही जस्ट निघालेलोच बट एका मित्राचा फोन आला आणि तो म्हणला की देवीचंच आपण दर्शन घेतलं तर इथली जी मेन गोष्ट आहे तो मसोबा एक आहे इथं. जाईचा मसोबा आपण ज्याला म्हणतो, नाव चुकलं असेल तर मी टाकतो करेक्टमध्ये. बट त्या जाईच्या मसोबाचं दर्शन आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर आपलं एक दर्शन जे आहे देवीचं ते पूर्ण कंप्लीट होतं. सो त्याच्यामुळे मम्मी आणि मी आता बघा मम्मी मागे गेली तिकडं, ते मसोबाचं मंदिर आहे. सो तिकडं दर्शन घ्यायला गेली, मी पण चाललो आहे. सो त्याचं आपण दर्शन घेणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं जे देवीचं दर्शन आहे ते या ठिकाणी पूर्ण होईल. त्या मित्रांनी पण एकदम टायमावरती फोन केला अचूकपणे. जस्ट आम्ही निघालेलो. एक 10-15 मिनटाचा त्यांनी लेट केला असतं तर आम्ही म्हणजे निम्म्यात गेलो असतो खाली मंदिरापासून. बट त्यांनी फोन केला आणि आमचं नशीब चांगलं होतं की आम्हाला लगेच मग इथं योग आला दर्शनाचा पण. आणि देवीने पण त्याला बुद्धी दिली लगेच फोन करायला. सो त्याला पण आभार या ठिकाणी. त्यांनी फोन केल्यामुळे आपल्याला माहिती पडलं याच्याबद्दल आणि आपण दर्शन घेतलं आहे. सो नक्कीच आपण त्याला पण चांगलं दीर्घ आयुष्य लाभो, करिअरमध्ये सक्सेस हो असं देवीकडे प्रार्थना करू आपण. आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वाद घेऊ. तुमच्या सगळ्यांसाठी पण. सगळेजण आनंदात राहा मस्तपैकी आणि फिरा, एन्जॉय करा, सगळं जगा व्यवस्थित. विनाकारण गोष्टींचा लोड घेऊ नका, नाही तर मग हे केस जातात. मग परत केस आणणं खूप अवघड असतं. त्याच्यामुळं लोड घेऊन केस घालवण्यापेक्षा फिरायला जा मस्तपैकी. सो आता आम्ही दर्शन घेतो आणि तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो इकडचा व्ह्यू. चलो बाय. Close till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no I don't wanna waste what's left. And on we'll go. आपण निघालेलो रिटर्न जर्नीला आणि येता येता आपल्या महादेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलो आहे. पांडवकालीन जे मंदिर आहे महादेवाचं, सांगवटेश्वर मंदिर. तर त्या मंदिरापाशी आलो आहे. म्हणजे सासवडच्या थोड्या जवळ आहे ते मंदिर. जाता जाता आमच्या वंदवे होतं. तर मग मम्मीला नेमका आज सोमवार पण होता. तर मम्मीचं पण दर्शन झालं आहे. गार लागते म्हणून त्यांनी पॅक केलं आहे. तर लागली आता रात्र झाली. घेतला का आशीर्वाद महादेवाचा? मग काय नेमका सोमवार पण होता. ह्या वेळेचा माझा मंदिरात जायचा टाइम असतो पण देवानी बरोबर मला इथं बोलावलं. पिंडीचं दर्शन झालं.
तर नेमकं तिला सोमवार पण होता आणि महादेवाचं दर्शन पण घेतलं आम्ही. आतमध्ये मंदिर आहे खूप छान असं. सो एवढंच आहे त्याच्यामध्ये. चलो आता भेटूयात घरी. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us,